दिया, हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के जिन्होंने हमारी दवा में शिव छत्रपति का नाम लिख दिया, नाम लिख दिया। इथे उपस्थित असलेल्या सर्व शिवप्रेमींना मी शिवकन्या संस्कृती नागपुरे शिवजयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा देते। शिवजयंतीच्या विसर पडलेल्यांना, निद्रा अवस्थेत असणाऱ्यांना, झोपेच्या सोंग घेणाऱ्यांना जागा करण्यासाठी सर्वांना मोठ्याने घोषणा करायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज की। प्रत्येकाच्या कानात पोहोचायलाच हवा, तर बोला मग, छत्रपती शिवाजी महाराज की। ये हुई ना बात। आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरू म्हणताही विसरता येत नाही, आणि असाच हा एक क्षण आहे। धगधगत्या ज्वालेतून पेटल्या मशाली, धगधगत्या ज्वालेतून पेटल्या मशाली, स्वराज्य संकल्पनेची नवीन पहाट झाली। दरी दरीतून नाद गुंजला, शिवनेरीवर भगवा टिळा उमटला, नाही कुणापुढे झुकला, नाही कुणापुढे वाकला, अहो नाही भीत कुणाला, असा मर्द मराठा राजा शिवराय ऐकला, राजा शिवराय ऐकला। 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवर एक टाळा चमकला, पण शिवरायांच्या जन्माच्या वेळी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हो, तर 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थयाथया नाचत होती। मंदिरात लुटली जात होती, आया बहिणीची इज्जत सुरक्षित नव्हती, मान समजे ओझाखाची गाढ होती, आणि अशा या परिस्थितीत शिवरायांचा जन्म झाला। शिवरायांचा जन्म झाल्यामुळे जनतेच्या आशा पालवल्या होत्या, आणि मग जनता म्हणायला लागली होती, किसी के पेट से सांप पैदा होता था, किसी के पेट से बाप पैदा होता था, किसी के पेट से सांप पैदा होता था, किसी के पेट से बाप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो, जिसके पेट से बापों का बाप शिवबा तैयार हुआ था, शिवबा तैयार हुआ था। छत्रपती शिवाजी महाराज हे 3 नाव घेतले की अंगावर सरकन काटा उभा राहतो। अहो नुसत्या महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही, तर संपूर्ण जगात अविश्वसनीय, अतुलनीय आणि अलौकिक असा हा दुसरा शिवबा सापडणं अवघड आहे, आणि यशस्वी राजांमध्ये शिवबाचं नाव हे प्रथमच घ्यावं लागेल। अनेक राजांना राज्य करण्यासाठी अनुकूल असं वातावरण होतं, पण माझ्या राजाने शून्यातून स्वराज्य निर्माण केलं। अनेक राजांचं राज्य त्यांच्या मृत्यूनंतर लयास गेलं, पण माझ्या राजांचं राज्य त्यांच्या मृत्यूनंतर नुसतं आबादितच राहिलं नाही, तर पुढे त्याचा विस्तार झालेला दिसून येतो। रोज असंख्य झाले या जगती, पण शिवबासारखा मात्र कुणी न झाला। रोज असंख्य झाले या जगती, पण शिवबासारखा मात्र कुणी न झाला। गर्व असे ज्याच्या या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवबा झाला, एकची तो राजा शिवबा झाला। अमेरिकेच्या विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट विथ गुरु हा 100 मार्कचा पेपर घेतला जातो। पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा धडा शिकविला जातो। व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तर आमच्या देशात राहिला असता ना, तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं। पण खंत अशी वाटते की या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त 4थीच्या पुस्तकांपर्यंतच मर्यादित आहे। प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती, अहो ह्या पलीकडचे इतिहास आम्हाला काही माहीतच नाहीये। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 31 डिसेंबरला राजांचा वारसा सांगणारी काही तरुण डर्टी मनाने जर पार्टी करत असतील, तर त्यांची धरती सुरक्षित राहतील का, हा अलीकडे मोठा प्रश्न चाललेला आहे। अहो व्यसनाधीन लोक ते व्यसनमुक्त होण्यासाठी आज भोंदूगिरी करण्याकडे जातात। मला सांगा याच्याने व्यसनमुक्त होणार आहे का? अहो अशा लोकांना माझं एकच सांगणं आहे, त्यांनी मनात एकच विचार करावा की त्या काळी जर माझा राजा व्यसनाधीन राहिला असता, नशेच्या धुंदीत राहिला असता, तर आज आपण असे बसलो असतो का? हिंदू धर्म सुरक्षित राहिला असता का? अहो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून नुसतं एवढंच म्हणून माझी जबाबदारी संपत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नुसता हार अर्पण करून माझी जबाबदारी संपत नाही, तर शिवरायांच्या विचारांचा एक तरी गुण माझ्या अंगी असायलाच हवा, एवढंच मात्र सांगणं आहे। आणि तेव्हाच कुठेतरी आजची शिवजयंती सक्षमपणे पार पडली एवढं म्हणायला काही हरकत नाही। ज्या राजामुळे आज मराठी माणूस सुरक्षित राहिला आहे, आज ज्या मराठी माणसामध्ये स्वाभिमान जागृत झाला आहे, त्याच माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा कितपत आदर आहे हो, यावरून एक उदाहरण सांगते। बस कंडक्टर किंवा दुसरा वाहन चालक असेल, तो शिवछत्रपतींच्या एकेरी असा उल्लेख करतो। तो काय म्हणतो माहितीये? शिवाजी पुतळ्यावर उतरणारे चला पुढे या। अहो असं अर्धवट ज्ञान असणाऱ्या लोकांना आपण त्यांच्या लक्षात आणून दिला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे शिवराय किंवा छत्रपती शिवाजी महाराज असंच घेतलं गेलं पाहिजे। बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांचा शर्ट जर तुम्हाला अंगात घालायचा असेल, तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या।
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर हातावर कोरायचं असेल तर आपल्या हाताने कुठल्याही अनैतिकता होणार नाही याची काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगठा जर बोटात घालायचा असेल ना तर ते हात कोणाचा द्वेष करण्यासाठी दाखवले जाणार नाही याची काळजी घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल ना तर तोंडात कुठलाही व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी प्रयत्न करणारा औरंगजेब सुद्धा शिवरायांचा गुणगौरव करतोय. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस एक माणूस औरंगजेबाकडे पडत आला. तो म्हणू लागला, गजब हो गया, गजब हो गया, वो शिवा मर गया. त्यावेळेस औरंगजेब त्याच्या सिंहासनावरून उठला, खाली चटाई अंथरली आणि हात वर केला आणि म्हणू लागला, ए अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना. मिट्टी को माँ कहने वाला और औरत जात की इज्जत करने वाला नेक बंदा तेरे पास आ रहा है. अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रक्षणार्थ तयाच्या गडकोटी बसला, मानवतेच्या त्या झऱ्यापुढे काळही झिजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला, रायगडी निजला. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा वेग त्यांचा जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा वेग त्यांचा जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा इरादा त्यांचा नेक होता. जिजाऊंचा लेख तो लाखात एक नाही, अख्ख्या जगात तो एक होता. जिजाऊंचा लेख तो लाखात एक नाही, अख्ख्या जगात तो एक होता. हे देवा पुढचा जन्म देताना फक्त एक इच्छा लक्षात राहू दे. हे देवा पुढचा जन्म देताना फक्त एक इच्छा लक्षात राहू दे. दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाली तर रायगडाची होऊ दे. दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाली तर रायगडाची होऊ दे. वाघ नको वाघ नक्या होऊ दे, मस्जिद नको जगदीश्वराची पायरी होऊ दे. आणि माणूस म्हणून जर जन्माला आलोच तर शिवछत्रपती म्हणून हसत हसत मरणारा शिवा काशीत होऊ दे. आणि तेही जमलं नाही तर जन्मालाच घालू नकोस. आणि याच जन्मी मी धन्य झाले. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमी येथे जन्म घेऊन धन्य झाले, धन्य झाले, धन्य झाले. माझ्या शिवबांनी माझ्या राजांनी निर्माण केले स्वराज्य. माझ्या शिवबांनी माझ्या राजांनी निर्माण केले स्वराज्य. सगळ्या पब्लिकला आणि शिवप्रेमींना जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.